द्वारा आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा अष्टादशाचा कार्यक्रम अखंड चालू आहे, प्रतिवर्षी चालू आहे. हा ज्ञानगंगेचा प्रवाह आहे, तो अखंडित प्रवाहित आहे. आणि माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, अशाप्रमाणे साक्षात भगवान परमात्माच गुरु रूपामध्ये सर्व शिष्यांना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा, साधकांना म्हणा प्राप्त होतात. अशापैकी साक्षात देवत असलेले, साक्षात नारायणच असलेले, साक्षात नारायण रूपी गुरु आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहेत. आणि अशा श्री गुरु यांच्या द्वारा हा अष्टादशाचा उपक्रम किंवा कार्यक्रम प्रतिवर्षी जो चालतो, हा त्यांच्या गुरुजनांकडून मिळालेला त्यांना प्रसाद आहे आणि या गुरुजनांकडून आपल्याला मिळालाही हा प्रसादच आहे. हा तुकोबरायांचा गाथा नावच दिलेलं आहे तुकोपनिषद. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर हे याला तुकोपनिषद म्हणायचे. कोणी याला पंचमवेदही म्हणतं. हा पंचमवेद आहे, पण 4 वेद वेगळे आणि हा 5वा वेद वेगळा असं नाही. चहुवेदाचे केल्याचे विवरण, 4ही वेदाचं मराठीतलं रूप आहे, असा हा 5वा वेद आहे. अर्थात ते वेद संस्कृतमध्ये आहेत आणि हा वेद मराठीमध्ये आहे, एवढाच तो काही फरक आहे. ही तुकोबरायांची वाणी अभंग वाणी आहे, अमर वाणी आहे. आणि या अभंग असलेल्या, अमर असलेल्या अमृतवाणीचं चिंतन या 18 दिवसाच्या पर्वकाळामध्ये या ठिकाणी चालत असतं. जसे महाभारतामध्ये 18 पर्व आहेत, त्याप्रमाणे हा 18 दिवसाचा अष्टादशाह हा एक पर्वकाळच आहे. या पर्वकाळामध्ये अनेक साधकांना, अनेक अभ्यासकांना खूप मोठी पर्वणी आहे, ही संधी आहे, सुवर्ण संधी आहे. आणि या पर्वकाळामध्ये जसं 144 वर्षानंतर याच मागच्या वर्षीच, म्हणजे शक्यनुसार मागच्या वर्षी 1946मध्ये एक पर्वकाळ लाभला होता आणि दर 12 वर्षानंतर येणारा कुंभमेळा एक पर्वकाळ लाभला होता. तो प्रयागमध्ये 144 वर्षानंतर 12×12 असा तो पर्वकाळ असल्यामुळं भारतातून बहुसंख्य लोक त्या ठिकाणी जाऊन त्या पर्वकाळामध्ये तीर्थराज प्रयागमध्ये स्नान करून आलेले आहेत. आपण 1-2 दिवस जाऊन आलो असाल सगळेजण, पण अनेक जण पूर्ण कुंभ म्हणजे जितके दिवस कुंभमेळा होता तितके दिवस त्या ठिकाणी राहून त्यामध्ये स्नान केलेले आहेत. हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे या ठिकाणी 18 दिवस नित्य स्नान करणारे या ठिकाणी आपण सर्वजण आहात. मी मात्र आज आलो या ठिकाणी स्नान करण्यासाठी. शक्य झालं तर उर्वरित दिवसामध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न करेल. असो, या ठिकाणी गुरुवर्यांच्या आज्ञेने आणि त्यांच्या कृपेने मला या ठिकाणी चिंतन करण्याचा योग आलेला आहे. चिंतन करण्यासाठी अभंग आहेत जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील नाटाचे अभंग. त्या नाटाच्या अभंगातील अभंग क्रमांक 4027 ते 4033 असे हे 7 अभंग चिंतनासाठी माझ्याकडे आहेत. नाटाचे अभंग विचारात घेत असताना आपण त्याचा सर्व विचार जाणणारी मंडळी आहात, वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. तरी पण प्रातस्मरणीय परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य गाथामूर्ती भजन महर्षी बोधे बाबा यांनी सांगितलेलं आहे की नाटाचे अभंग म्हणजे, गाथा म्हणजे तुकोबरायचं शरीर आहे आणि नाटाचे अभंग म्हणजे आत्मा आहे, तुकोबरायांचा आत्मा आहे, असं बाबांनी सांगितलं होतं. अर्थात तुकोबरायांचा गाथा म्हणजे तुकोबरायचं शरीर आणि नाटाचे अभंग म्हणजे जर आत्मा असेल तर अत्यंत महत्त्वाचा भाग असणारा हा विषय आहे. आत्मा नसेल तर त्या अनात्म शरीराला काय किंमत आहे.
हे ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्व या नाटाच्या अभंगाला आहे. अशा अभंगाचे चिंतन मागीलही सत्रामध्ये झालेलं आहे. या 7 अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. प्रथम अभंग. विषय ओढी बोलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. मागील अभंग होता शेंदरी हेंदरी दैवते. याच्या अगोदरचं सत्र हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू श्रीनिवास महाराज त्यांनी सांगितलं. आणि शेंदरी हेंदरी दैवते म्हणजे अशा नीच देवतेची उपासना करणारी अनेक मंडळी आहेत. ते त्या देवतेची का उपासना करतात? एवढा मोठा जगव्यापक जनार्दन असणारा हा नारायण असणारा त्याचं चिंतन सोडून अन्य देवतांना का उपासतात? त्यांची उपासना का करतात? त्यांचं कारण आहे काहीतरी कामना त्यांच्या चित्तात असते, काहीतरी सकामता असते. सकामता असल्यामुळं त्या कामनेच्या पूर्ततेसाठी ती मंडळी त्या क्षुद्र देवतेची उपासना करतात. भले खरं तर त्यांना देवताही म्हणणं योग्य नाही, देवतासुद्धा म्हणण्याची पात्रता नाही, अशांनाही ते देव समजून त्यांना भजतात. शेंदरी हेंदरी देवते वगैरे वगैरे मागील अभंग तो होऊन गेलेला आहे. पण तुकोबराय म्हणतात ते ज्या कामनेनं त्या देवतांना भजतात ते काय देणार आहेत? त्यांच्याजवळच काही देण्यासाठी नाही, ते काय देणार आहेत? देण्यासाठी समर्थ असणारा एकमेव भगवान परमात्मा नारायण आहेत. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन बंधू चरण येते सकळ. असा नारायण भगवान परमात्मा असलेला तो जगव्यापक आहे, त्याचे चिंतन करा अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात. पण गोष्ट अशी आहे, आता हा अभंग तुकोबराय पुढे सांगताना म्हणतात या नारायणाचं कोणी स्मरण करत नाही. विषय ओढी बोललेले जीव का स्मरण करत नाहीत? त्याचं पुढं कारण सांगतात. आता यांची कोण करील केवळ, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. हा नरदेह ठाव पावनी नारायणी भाव नुपजे, कारण जीव विषय ओढी भुलले. मग आता यांची किव कोण करील? अशा प्रकारे या जीवांची किव कोण करणार आहे? विषय 2 आहेत, एक विषय आणि दुसरा पंचविषय. एक विषय आहे तो परमात्मा हा विषय आहे, आणि पंचविषय म्हणजे हे शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. तर वस्तुस्थिती अशी आहे, एक विषय धरीला चित्ती म्हणजे आम्ही रखुमाईचा पती पांडुरंग परमात्मा किंवा भगवान परमात्मा हा जर विषय आपला बनला, विषय तो त्यांचा झाला नारायण, असं जर झालं तर ह्या पंचविषयाकडे कोणीही आकर्षित होणार नाही आणि होत नाही. आणि जर पंचविषयाकडं वळला असेल तर निश्चित नारायण हा विषय त्याचा बनलेला नाही, ही लक्षात घ्यावं लागेल. मग नारायणाला जर विषय केला तर पंचविषय हे विषय वाटत नाहीत किंवा त्याच्याकडं वळत नाही, तो त्याच्याकडं आकर्षित होत नाही. जर नारायणाला विसरला असेल तर निश्चित तो पंचविषयामध्ये आसक्त झालेला आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतात विषय ओढी बोललेले जीव. विषयाच्या आसक्तीनं हे जीव नारायणाला भुललेले आहेत. म्हणून आता यांची कीव कोण करणार आहे? यांची दया कोण करणार आहे यांच्यावर? वास्तविक हा नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. असा नरदेह उत्तम असलेला हा ठाव प्राप्त झालेला असताना या ठिकाणी नर का नारायण बन जाय, नर का नर करणे करे असो नर का नारायण बन जाय. अर्थात नराचा नारायण होऊ शकतो एवढं सामर्थ्य याच्या ठिकाणी आहे. देवाची होईन म्हणून ते होती, पण या देहाचं महत्त्व जाणत नाहीत, नारायणाच्या ठिकाणी भावभक्ती धारण करत नाहीत. आणि म्हणून याचं कारण काय तर ते विषयामध्ये गुंतलेले आहेत असं तुकोबराय याच्यामध्ये सांगतात. आणि का विषयामध्ये आकर्षित झाले तर विषयामध्ये काहीतरी सुख प्राप्त होईल या आशेने. कोण सुख धरिले संसारी, पडोने काळाची आहारी, माप या लागले शरीरी, झालिया वरी सळे ओढती. या विषयामध्ये काहीतरी सुख मिळेल या आशेने ते विषयामध्ये गुंतलेले आहेत आणि नारायणाला भुललेले आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे, या संसारामध्ये तरी कोणतं सुख आहे? कोण सुख धरिले संसारी? संसारात सुख नाहीच. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. या अनित्य असलेल्या असुखकारक म्हणजे दुःखयुक्त असलेल्या संसाराला प्राप्त होऊन माम भजस्व असं भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये सांगतात. माम ही पार्थ व्यपाश्रित ये पिस्यू पाप योनो या
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि अंती परांगतिम किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. अर्थात अनित्य असलेला हा असुखकारक असलेला म्हणजे दुःखदायक असलेला हा संसार, याच्यात सुख कुठून असणार आहे? संसार दुःख मुळं चहूकडे इंगळं असं असल्यामुळं इथं सुख मिळणार नाही. पण ते जीव हे जाणत नाहीत. सुखाच्या आशेनं सुखाभासामध्ये ते रममान होतात. पडोनी काळाचे आहारी मापया लागले शरीरी झाल्यावरी सळे उडते. आणि सुखाच्या आशेनं विषयामध्ये गुंततात आणि मग काळाचे आहारी जातात, अर्थात काळाच्या ताब्यात जातात. या शरीराच्या ठिकाणी माप लागलेला आहे. शरीरामध्ये आल्यानंतर याला बालपण, तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण अशा अवस्थेतून जावं लागतं. आणि मग आयुष्यमान संपल्यानंतर हे शरीर सोडून सुद्धा जावं लागतं, अशी जीवाची स्थिती आहे. हे असताना या देहामध्ये असेपर्यंत सुख नावाची वस्तू खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही. तरी पण सुखाच्या प्राप्तीच्या आशेनं या संसारामध्ये म्हणजे देहामध्ये जीव आलेले आहेत, पडलेले आहेत आणि विषयामध्ये आसक्त झालेले आहेत. पण पाहिलं तर अशी स्थिती आहे, या शरीराचा कालावधी म्हणजे आयुष्य संपलं रे की मग या देहावर ज्यांची सत्ता आहे तो काळ. देह हे काळाचे, काळाचा देह असल्यामुळं आपल्याला वाटतो की देह आपला आहे, पण देह आपला नाही, देह काळाचा आहे. म्हणून या देहावर सत्ता काळाची असल्यामुळं काळ जेव्हा या देहाला घेऊन जाण्यासाठी येतो किंवा देहातल्या जीवाला घेऊन जाण्यासाठी येतो, त्यावेळेला तो आता मागचा पुढचा काही विचार करत नाही. तो एकदम आयुष्य संपण्याबरोबर तत्क्षणी एक क्षणसुद्धा विलंब लावत नाही. सळे झाल्यावरी सळे ओढीती, अर्थात त्वरित त्या जीवात्म्याला शरीरातून बाहेर ओढून नेतो. कोण? काळ. बापुडी होतील शेवटी आयुष्यासेवे झाली या तुटी, भोगिले मागे पुढेही कोटी होईल भेटी जन्मासी. ती जीव जे आहेत ना, ते जीव जे देहामध्ये सुखाच्या आशेनं राहिलेले आहेत किंवा विषयामध्ये गुंतून राहिलेले आहेत, असे जीव शेवटी काय होतील? आयुष्य संपल्यानंतर, आयुष्य जेव्हा संपतं, आयुष्याची जेव्हा तुटी होते, तेव्हा ते बापुडी होतात म्हणजे दीन होतात. त्यांची अवस्था अशी होती की त्यांच्या हातात काही राहत नाही. इच्छा नसते देह सोडून जाण्याची, पण गेल्याशिवाय भागत नाही. काळ मात्र त्यांना घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर मग पुढं काय? भोगिले मागे पुढेही कोटी होईल भेटी जन्मासी. मागे जसे अनेक जन्म भोगत आलो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अशा प्रकारे अनेक जन्म मागे भोगत आलोय, अनेक योनीमध्ये भोगत आलोय, त्याप्रमाणे पुढे सुद्धा आपण अनेक जन्म भोगावे लागणार आहे. कारण नियम असा आहे, जातस्यहि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद. आता ती पुढचं म्हणायचं नाही इथं. जन्मलेला मृत्यू आहे अटळ, आणि मरण ज्याला आहे त्याला पुन्हा जन्म आहे, हेही अटळच आहे. असं असल्यामुळं आयुष्य संपल्यानंतर त्याला अनेक जन्म प्राप्त होतील. जेवढं त्याचं कर्म असेल जन्मदायक भोग देण्याचं, असं तेवढे त्याला जन्म घ्यावे लागतील. मग कोण्या योनीत घ्यावे लागेल हे सांगता येत नाही. मागुता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायाची. हाच मनुष्य देह मिळेल असं अजिबात निश्चित असं काही नाही. कोणत्या योनीत जावं लागेल? खंती ते न करा होणे गाढो कुत्रा. कोणत्या योनीत जावं लागेल? असं दुःख भोगावं लागेल. मग या ठिकाणी तुकोबऱ्या सांगतात, हे अशा प्रकारचं तुला पुढचा जन्म प्राप्त होईल, अशा प्रकारची अवस्था होईल जणू काही त्या बैलाची अवस्था होते. कोण्या बैलाची? एक दृष्टांत देतात तुकोबऱ्या. जुंतिले घाणा बांधोनी डोळे, मागे जोडी आर तेनेही पोळे, चालिलो किती तेन कळे, दुःखे आरंबळे भूक तहान. आपण कदाचित अनेक जणांनी या ठिकाणी पाहिलं असेल, आता तेल निर्माण करणाऱ्या कंपन्या निघाल्यात, कारखाने निघालेत. पूर्वी तेलाचे घाणे होते आणि त्या तेलाच्या घाण्याला लाकडी घाणे ज्याला म्हणतात, त्या लाकडी घाण्याला बैलाला झुंपायचं आणि त्या बैलाला गोल फिरवायचं आणि मग त्या घाण्यामध्ये जे काही सूर्यफुलं असेल, भुईमुग असेल, करडी असेल, काय असेल ते पदार्थाचं तेल गाळायचं. मग त्या बैलाला गोल फिरवत असताना त्याची अवस्था अशी होती, त्याला काही दूर चालत जायचं नाही. गाडीला जुंपलं, अनेक ठिकाणी अनेक अंतरावर, काही किलोमीटर अंतरावर चालत गेले, दुसरं गाव पाहिलं, दुसरा परिसर पाहिला, असं नाही. एकाच ठिकाणी गोल फिरायचं आहे, एकाच ठिकाणी गोल फेऱ्या मारायचे आहेत, असं ते बैलाचं काम असतं. त्या ठिकाणी मग त्या बैलाला कळू नये आपण किती चाललो आहे, किती किलोमीटर चाललो आहे, किती अंतर चाललो हे त्याला कळू नये. आणि म्हणून
जर चालून चालून त्याला कंटाळा आला, दुःख वाटलं किंवा त्रास झाला, तर आता बैल कदाचित बसायला लागतो, थांबायला लागतो. अशा अवस्थेमध्ये मागून तो बैल हाकणारा जो घाणा करणारा जो काही तेली असतो, तो काय करतो, त्याला आरी टोचतो पाठीमागून. म्हणजे तो थांबू नये, बसू नये, त्याची चाल सारखी चालत असावी, तो सारखा फिरत असावा, म्हणून त्याला मागून टोचतात. एक शस्त्र असतं बारीक असं लोखंडाचं तीक्ष्ण असणारं, ते टोचतात. ते टोचण्याबरोबर बैल पुन्हा चालायला लागतो. अशा प्रकारे त्याला थांबता येत नाही. थांबलं तर पाठीमागे ते आरी टोचल्या जाते, त्याचा त्रास त्याला सहन करावा लागतो. की ते चाललं हे कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला कुठं चाललोय, काय करावं हे पण कळत नाही. डोळ्याला ते घापडं बांधतात, म्हणजे एक प्रकारची पट्टी बांधतात दिसू नये म्हणून. आता तेलघाण्याला कदाचित धापडं बांधत असतील डोळ्याला पट्टी काही. जे धान्य ज्वारी वगैरे ह्याचं मळणी करत असताना, याची मळणी करत असताना आम्ही लहानपणी पाहिलेलं आहे. ज्वारीची मळणी करताना सुद्धा बैलावरच करायची मळणी. आता मळणी यंत्र निघालेत, पूर्वी बैलाच्या द्वाराच मळणी करायचे. मग त्यामुळे बैलाला तोंडाला मुंग लावायचे, कारण ते ज्वारीचे कणसं तो खाऊ नये म्हणून. ज्वारीचे कणसं खाऊ नये म्हणून तोंडाला मुंगसं लावायचे. म्हणजे त्याला खाता पण येत नाही, त्याला पाहता पण येत नाही, डोळ्याला पट्टी आहे, आणि थांबता पण येत नाही. थांबलं तर पाठीमागं ती टोचणी आहे, आरी आहे. अशा प्रकारचा त्रास त्याला भोगावा लागतो, गोल जाग्यावर फिरावं लागतं. हे ज्याप्रमाणे त्या बैलाची अवस्था आहे, त्याप्रमाणे या मनुष्यरूपी देहामध्ये आल्यानंतर, मानव देहात आल्यानंतर या जीवाला सारखं एका देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात जावं लागतं. कोणत्याही देहामध्ये जावं लागतं, जर तो विषयामध्ये गुंतून राहिला तर. अशी त्याची अवस्था होते, असं तुकोबऱ्या सांगतात. एवढं कशामुळे भोगावं लागतं, त्याचं काय निमित्त आहे पुढं सांगतात. एवढे जयाचे निमित्त प्रारब्ध क्रियमान संचित, ते हे देह मानुनी अनित्य, न करीती का नित्य नामस्मरण. न करती का नित्य नामस्मरण, अर्थात हे एवढे दुःख भोगणं, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, हे ज्याच्यामुळं करावं लागतं ते आहे कर्म. केले कर्म झाले त्याची भोग आले, ते कर्म आहे. आणि ते कर्म 3 प्रकारचं आहे: प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म आणि संचित कर्म. जे आपण चालू वर्तमान काळामध्ये कर्म करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात. केल्यानंतर ते मागं जमा होतं त्याला संचित म्हणतात. आणि संचितातून भोग देण्यासाठी जे प्रवृत्त होतं, सुरुवात होतं, प्रारंभ होतं, ते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. ह्या 3 कर्माने हा जीव बंधनात अडकतो, आणि मग त्याला जन्ममरणाचे फेरे हे दुःखासाठी भोगावे लागतात. असं हे जे देह, हा जो देह आहे, ज्या देहाकडून हे 3 प्रकारचे कर्म भोगावं लागतात किंवा कर्म करावं लागतं, असा देह आपण नित्य समजतो. वास्तविक हा देह नित्य नाही, अनित्य आहे, क्षणिक आहे, नाशवंत आहे, षडी विकाररहित आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणीमते अपक्षयते नश्यती, हे षडविकार त्याला लागलेले आहेत. अशा प्रकारे हा नित्य देह नसताना याला अनित्य आपण मानतो आणि या दुःखामध्ये पडतो, विषयामध्ये गुंततो. वास्तविक याच्यातून जर सुटायचं असेल, जर या विषयाच्या दुःखातून किंवा संसार दुःखातून, जन्ममरणरूपी दुःखातून जर सुटायचं असेल, तर एक उपाय आहे. कोणता उपाय आहे? नित्य असणारा भगवान परमात्मा आणि त्याचं नित्य नामस्मरण जर आपण केलं तर मात्र या देहातून सुटका आपली होऊ शकते. म्हणून ते नामस्मरण आपण का करू नये, ते केलं पाहिजे असं तुकोबराय म्हणतात. तो का म्हणे न वचे वेचता मोल, तो हा यासी महाग विठ्ठल. या नामस्मरण करण्यासाठी काही खर्च येत नाही, काही किंमत मोजावी लागत नाही. तो हा यासी महाग विठ्ठल. तरी पण हे जीव किंवा या मानव देहात आलेले मानव भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. त्यांना हा एक प्रकारचा सुलभ असलेला भगवान परमात्मा किंवा त्याचं नामस्मरण हे दुर्लभ झालेलं आहे, महाग झालेलं आहे. अशा प्रकारे वेचिता फुकाचे बोल केवढे खोल अभाग्या. फुकट असताना भगवान परमात्मा, त्याचं नामस्मरण हे फुकटची गोष्ट असताना, सहज गोष्ट असताना, सुलभ असताना, सोपी असताना, ते त्याला हे अभागी, हे दुर्भागी लोक यांना ते दुर्मिळ झालेलं आहे, दुर्लभ झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुकोबराय चिंतन करतात. पुढं सांगताल पुढील अभंगामध्ये, आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळदंड कुंभयातना थोरा, का रे अघोरा दचकसी ना. हे जीवांनो, आता मागच्या अभंगामध्ये जो जीव शब्द आहे ना, विषय ओढी बोललेले जीवन, हा जीव शब्द जरी सामान्य अर्थाने जीव म्हणून असला तर या ठिकाणी मानव याच अर्थाने या ठिकाणी तुकोबरायांनी उल्लेख केलेला आहे. कारण जीव म्हटल्यानंतर सर्वच प्राणी आले, पण सर्व प्राण्यांच्या जीवनामध्ये
हे विषय आणि हा नरदेह नाहीत. अर्थात विषय भोग म्हटल्यानंतर पाप पुण्य त्याच्यातून निर्माण होतं. विहित विषयातून पाप होत नसलं तरी निषिद्ध विषयातून पाप उत्पत्ती होते. त्यामुळं अन्य जीवांचा विचार केला तर ते जरी विषय भोगताना दिसत असले तरी पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अशा प्रकारे त्यांना पाप पुण्य कळत नाही. म्हणजे त्यांना हे विषय विहित आहे किंवा निषिद्ध आहे हे काही कळत नाही, ते फक्त भोगत असतात. म्हणून जीव शब्दाने वरल्या अभंगामध्ये मानव हाच जीव या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तसे या ठिकाणी सुद्धा आले हो संसारा, अर्थात या मानव देहाला आल्यानंतर तुम्ही एक करा. काय करा? मुक्ती मार्ग हळूची धरा. मुक्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग मुक्ती प्राप्त करून देणारा मग कर्ममार्ग असो का उपासना मार्ग म्हणजे भक्तिमार्ग असो का ज्ञानमार्ग असो, जेणेकरून मोक्ष प्राप्त होईल, जेणेकरून या देहाचं सार्थक होईल असा कोणताही मार्ग असो तो मार्ग तुम्ही धरा, असा मुक्तिमार्ग धरा असं तो खबऱ्या सांगतात. जर नाही धरला हा मुक्तिमार्ग आपण नाही धरला तर मग काय होईल? काळ दंड कुंभयातना थोरा कारे अघोरा दच कशी ना. काळाचा दंड होईल म्हणजे काळ शिक्षा करेल आणि सामान्य शिक्षा करणार नाही, विशेष शिक्षा करेल. कशी? तर नरकामध्ये नेईल, नरकामध्ये घालून त्या ठिकाणी कुंभीपाक नरक भोगावं लागेल. कुंभीपाक नरकाची जी यातना आहे ती थोर आहे, भयानक आहे, प्रचंड आहे. अघोर म्हणजे माणसाला अशी सहन होणार नाही, त्या जीवाला अशी सहन होणार नाही, अशी भयानक आहे. अशी भयानक थोर प्रचंड असताना ती कुंभपाकातली यातना असताना का दचकत नाहीस म्हणजे भीत का नाहीस, घाबरत का नाहीस असं तुकोबराय म्हणतात. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्य चोर यातना धरिजे तो. त्या यमाला करुणा नाही. मानवाला या देहातून त्या जीवात्म्याला बाहेर काढताना त्या यमाला आपली दया येत नाही. कुडी म्हणजे देह, या देहातून प्राण ओढून घेत असताना त्या यमाला करुणा येत नाही. ज्याप्रमाणे एखादंच पशु आहे म्हणजे प्राणी आहे, ढोर आहे समजा, ओढाळ ढोर म्हणतात, ते जर एखाद्या वावरामध्ये चारा खाण्यासाठी किंवा धान्य खाण्यासाठी गेलं तर त्या धनी ज्याप्रमाणे त्या ढोराला शेतातून हाकलून लावतो, त्याच्या पाठीवर काठ्या मारून त्याला हाकलून लावतो, तिथं त्याला दया येत नाही. किंवा एखादा चोर घरामध्ये घुसला चोरी करू लागला, त्यावेळेस त्या घरमालकानं जर त्या चोराला पकडलं आणि मग त्याला शिक्षा करू लागला, दंड देऊ लागला, तर त्या चोराची त्या मालकाला दया येत नाही. हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे या काळाला किंवा यमाला या देहातून प्राण काढत असताना त्याला दया येत नाही. अशा प्रकारे तुझी अवस्था होत असते, याचा विचार कर. नाही दिले पावील कैसा. आता या ठिकाणी ज्या जीवाला उपदेश करतात तुकोबराय, तो जीव म्हणजे सन्मार्ग सोडून चुकीच्या मार्गानं गेलेला जीव या ठिकाणी आहे. तर दुराचार करणारा दुराचारी आहे, तो सदाचार न करणारा आहे. अशा दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीला तुकोबराय म्हणतात, तू आजपर्यंत काही सत्कर्म केलंच नाही का, यज्ञ केलं नाही का, दान केलं नाही का, तप केलं नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात 3 प्रकारचे कर्म आहेत, ते माणसानं केलेच पाहिजे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यम एव तत्. हे त्याज्यम न त्यागण्यासाठी किंवा त्यागण्यासारखे नाहीत, त्यांचा त्याग करूच नये, त्यांचा स्वीकारच केला पाहिजे, ते कर्तव्य म्हणून पालन केलंच पाहिजे. कारण यज्ञदान तपकर्म पावनाने मनीषिणाम, ते मनुष्याला पावन करणारे आहेत. विद्वानाला पावन करणारे आहेत, बुद्धिमानाला पावन करणारे आहेत, सर्वांनाच पावन करणारे आहेत. असे ते कर्म सर्वांनी केले पाहिजे. ते 3 प्रकारचे कर्म, यज्ञ दान आणि तप, 3 कर्मातून काय होईल? पुण्य उत्पत्ती होईल. पुण्य उत्पत्ती करणारे जे कर्म त्याला सत्कर्म म्हणतात. म्हणून त्या 3 कर्मापैकी जर काही दान धर्म केलास तू कधी, तर तुला काहीतरी सुख प्राप्त होईल. यज्ञ केलास तर सुख प्राप्त होईल, तप केलास तर सुख प्राप्त होईल. मागच्या जन्मात असं काही केलंच नाही, दान धर्म काही दिलाच नाही, तर काय तुला सुख प्राप्त होणार नाही. मग तू जो काही ह्या सत्कर्माचा मार्ग सोडून दुष्कर्माने चालतोस, चालता पंथी तेने वळसा, जो काही दुष्कर्माचा मार्ग चालतोस त्यामुळे वळसा पडते, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, दुःख भोगावं लागते, असा तो प्रकार आहे. नसेल ठाऊके ऐकतो कैसा नेती बंद जैसा धरून या. वळसा कसा पडतो हे जर माहीत नसेल तर ऐक. ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराला पोलीस धरून नेतात किंवा
चोराला धरून नेतात, बंदिवासामध्ये किंवा जे तुरुंगामध्ये त्याला बंदिस्त करतात, त्याप्रमाणे तुला सुद्धा यम किंवा काळ धरून नेतील आणि तुला दुःख भोगावं लागेल, असा तो प्रकारचा आहे. आणि नरकामध्ये गेल्यानंतर दुःख कसं भोगावं लागतं त्याचं पुढं स्पष्टीकरण देतात. क्षण एक नागिवा पायी न चलवेत या करिता काही, ओढीत ती कांटवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळे विती. अर्थात क्षण एक नागिव्या पायी म्हणजे आपल्या पायाने चालताना क्षणभर सुद्धा आपल्याला विना पादत्राणाचं, विना वाहनाचं, विना जोड्याचं, विना चपलाचं चालता येत नाही. असे आपण सुखसोयीमध्ये राहिलेले. आता गाडीवर जाताना बूट पायात, घरात असताना बूट पायात, भोजन करताना बूट पायात, म्हणजे जोडे घालून भोजन, जोडे घालून प्रवास, जोडे घालून झोपणं सुद्धा असेल कदाचित. अशी जर अवस्था असेल तर अशा अवस्थेच्या माणसाला पायातले जोडे घालून एखाद्या भूमीवर चालणं शक्य नाही. बारीक बारीक खडे त्याला टोचतात, इतके नाजूक त्याचे पाय होतात. अशा अवस्थेमध्ये त्याला काय करतात नरकात गेल्यानंतर, तर तुकोबराय सांगतात, ओढी ती कांटवन असोय म्हणजे एकदम काटेरी रस्त्याहून, काटेरी रानामध्ये त्याला ओढीत नेतात, त्याला चालवतात. अग्निस्तंभ बाही कवटाळे विती. अग्निस्तंभ म्हणजे लोखंडाचा खांब असतो, तो तापून लाल करतात आणि त्या लोखंडाच्या खांबाला आलिंगन द्यायला होतात, मिठी मारायला होतात, कवटाळे वितात. अर्थात त्यावेळेला त्या लोखंडाच्या खांबाचे कसे चटके बसतात, अशा प्रकारचा त्रास त्या ठिकाणी नरकामध्ये भोगावा लागतो. देखोनी अंगे कापती तये नदी माझी चालविती, लागे ठाव ना न चलवे बुडविती, वरी मारेती यमदंड. आपल्या शरीराचे एक एक अवयव तोडून टाकतात. जसे नाही तोडायला पाहिजे होते तरी पण तोडल्या गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाकडून एक एक अवयव तोडल्या गेला. तो त्यांचा दुराचार होता, त्यांचं तसं कर्म नसताना सुद्धा तो अन्याय म्हणून ते केल्या गेलं, अत्याचार म्हणून केल्या गेलं. ते ज्याप्रमाणे तसं तुझं कर्म असं आहे की तुला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. तुझ्या कर्माचं फल असं मिळणार आहे. कसं? एक एक अवयव पाहून ते यम किंवा ते काळ तुझे अवयव तोडतात. हात तोडतात, पाय तोडतात, डोळे फोडतात, कान तोडतात, बोटं तोडतात वगैरे वगैरे. आणि त्या नदीमध्ये चालवितात. कोण्या नदीमध्ये चालवितात? ज्या नदीमध्ये किती पाणी आहे याचा ठाव लागत नाही. लागे ठाव ना न चलवे बुडविती. ठाव जिथं अंत नाही, त्या खोलीचा अंत नाही, अशा नदीमध्ये चालवतात. शिवाय ते पाणी काही स्वच्छ असते का? गंगेच्या पाण्यासारखं नाही, एकदम घाण गटाराचं पाणी असलेलं ते पाणी, पुन्हा दुर्गंधयुक्त असणारं, वासघाण असलेलं पाणी. अशा पाण्यामध्ये त्या नदीमध्ये बुडवितात आणि वरून ते यमदंड मारतात, सळे ओढतात. अशा प्रकारचं दुःख त्या नरक यातनेमध्ये त्याला भोगावं लागतं. तहान भूक न सहावे वेळ, तो राखीते किती एक काळ, पिंड पाळून कैसा शीतळ, तो तप्तभूमी ज्वाळ लोळविती. भूक लागली तर भोजन पाहिजे, अन्न पाहिजे. तहान लागली तर पाणी पाहिजे. पण माणसाला सवय असते की भूक लागण्याबरोबर अन्न मिळावं, तहान लागण्याबरोबर पाणी मिळावं. जर पाणी नाही मिळालं तर जीव व्याकुळ होतो, अन्न नाही मिळालं तर जीव व्याकुळ होतो, सहन होत नाही. अशा अवस्थेमध्ये असलेल्या जीवाला त्या नरकामध्ये गेल्यानंतर कसं होतं, काय दुःख भोगावं लागतं? कितीही तहान लागली तर पाणी मिळत नाही, कितीही भूक लागली तर अन्न मिळत नाही. अशी त्याला कितीतरी काळ राहावं लागतं, कितीतरी वेळ राहावं लागतं अन्न पाण्याशिवाय. पिंड पळवणी कैसा शीतळ, तो तप्तभूमी ज्वाळ लोळविती. कदाचित या मनुष्य देहामध्ये असताना फ्रीजची म्हणजे कूलरची हवा थंडगार घेतलेली असेल, गरमी होत असेल तेव्हा कूलर लावला असेल, किंवा थंडी वाजत असताना गरमीची योजना केली असेल. अशी सुखाच्या अवस्थेमध्ये देह सांभाळला असेल, पाळलेला असेल हा पिंड. पण तिथं ना कूलर ना AC, म्हणजे काय म्हणतात त्याला, गरम हवा देणारीही व्यवस्था नाही आणि थंड हवा देणारीही व्यवस्था नाही. तिथं मात्र तप्त भूमी ज्वाळ लोळविते. तापलेल्या भूमीवर अशा अग्नीच्या ज्वाळा भडकतात, अशा त्या भूमीवर लोळवितात. अशी यातना भोगावी लागते. असा नरकाचा हा सगळा भोगाचा विषय या ठिकाणी वर्णन करतात तुकोबराय. म्हणून एवढी दुःखाची परिस्थिती भोगावी लागते, दुःख भोगावं लागतं. हे जर नको असेल तर काय करायचं आहे? तुकोबराय म्हणतात, म्हणून करा काही सायास, फावेल तरी भारी उदास, करवेल तर करा नामघोष, सेवा भक्ती रस तुका म्हणे. म्हणून या दुःखातून जर सुटायचं असेल किंवा या दुःख भोगण्याची जशी वेळ येऊ नये असं वाटत असेल तर काय करा? म्हणून करा काही सायास, काहीतरी सायास करा, काहीतरी प्रयत्न करा, विशेष प्रयत्न करा. फावेल तरी भारी उदास,
जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. असं आहे एक वचन. अर्थात जोपर्यंत मनुष्याचं जीवन आहे तोपर्यंत वेळच मिळत नाही. कशासाठी? भक्ती करण्यासाठी, काहीतरी सत्कर्म करण्यासाठी, उद्धाराचा प्रयत्न करण्यासाठी वेळच मिळत नाही. पण काहीतरी वेळ काढा, सायासानं वेळ काढा, प्रयत्नपूर्वक वेळ काढा आणि काहीतरी असा प्रयत्न करा त्या वेळेमध्ये व्हावेल तरी व्हारे उदास. देहाविषयी उदास व्हा, विषयाविषयी उदास व्हा. अशा प्रकारे या विषयामध्ये असणारं जे सुख आहे, भासणारं सुख, त्याविषयी उदास व्हा आणि मग करवेल तर करा नामघोष, भगवंताचा नामघोष करा. राम कृष्ण नामे ये ध्वनी साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. असं नामस्मरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं भगवंताचं नामस्मरण करा. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुट येईल. जर भगवंताचं नामस्मरण कराल तर निश्चित काय होईल, या दुःखातून तुमची सुटका होईल. सेवा भक्ती रस तुका म्हणे. भक्तीचा रस, प्रेमरस, ब्रह्मरस याचं सेवन करा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. या प्रकारे जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण आपला वेळ घालवला, आपलं आयुष्य घालवलं तर निश्चित नरकामध्ये जाण्याची वेळ येणार नाही, ते दुःख भोगण्याची वेळ येणार नाही, असं या ठिकाणी तुकोबारा सांगतात. न बोलसी तेही कळले देवा, लादसी आपुल्या नावा, तुझं मी घालीत नाही गोवा, भीड केशवा कासयाची. तुकोबारा या ठिकाणी भगवंताशी संवाद साधतात, एक प्रकारचं मनोगत व्यक्त करतात. देवा तू आता मला बोल. देवानं मला बोलावं अशी तुकोबाराची या ठिकाणी भावना आहे. पण देव काही बोलत नाही. का बोलत नाही ते देवालाच माहीत. पण तुकोबारा म्हणतात, देवा मला तू बोल, असं का मौन धरलास तू? न बोलशी तेही कळले देवा, तू का बोलत नाहीस हे मला समजलंय आता. का बोलत नाही सांगू? सांगा का बोलत नाहीस? लाजसी आपुल्या नावा, तुझ्याच नावाला तू लाजतोस, तुझीच तुला लाज वाटते. कशाची लाज वाटते? तू पतित पावन आहेस, पतिताचा पावन म्हणून घेतोस, पण त्या पतिताला पावन करणं हे तुझ्याकडून काही घडत नाही, तुझ्याकडून काही घडत नाही आणि म्हणून तुला लाज वाटते, असं तुकोबाराय म्हणतात. आणि मी एक पतित आहे, माझा तू अंगीकार कर, मला तू पावन कर, असं याला तुला पावन करावं लागेल असं तुला वाटते. पण आता माझं म्हणणं असं आहे, तुझं मी घालीत नाही गोवा, भेड केशवा कासायची. मी तुला विशिष्ट प्रकारची कुठलीही अशी आग्रहाची भूमिका मी धरत नाही. हे कर ते कर काही म्हणत नाही, काही मागत सुद्धा नाही. कारण काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, मी काही मागेल म्हणून तुला कदाचित भीती वाटत असेल, तसं सुद्धा काही नाही, आहे की नाही. माझ्यासाठी तुला काही करावं लागलं असं म्हणून मी काही भीती वाटत असेल, तसं अजिबात काही नाही. भेड केशवा कासं याची, तर मी तुला कुठलाच गोवा घालणारे म्हणजे आग्रह धरणार नाही, दुराग्रह धरणार नाही, असं तुकोबाराय म्हणतात. पण एक काम कर, काय? मला बोल एक वेळेस तू. उतरी आपुला हा भार, मदसी बोलून उत्तर, माझा तुझं नवे अंगीकार, मग विचार करीन मी. हे देवा तू तुझ्यावरचं ओझं, भार म्हणजे ओझं उतरून टाक. म्हणजे एक वेळ मला बोल तू, मी तुला बोलण्यासाठी आलोय, तुझं बोलणं मी ऐकण्यासाठी आलोय, एक वेळेस मला बोल. मदसी बोलून उत्तर, मला बोलून तुझ्यावरचा ओझं कमी कर, माझा तुझं नवे अंगीकार. तुला माझा जर अंगीकार करणं होत नसेल, माझा स्वीकार करणं होत नसेल, मला आश्रय देणं होत नसेल, माझा उद्धार करणं होत नसेल, तर मग मी दुसरा विचार करेल. मग मी साधू संताकडे जाईल, त्यांचा आश्रय करेल, पुढची गोष्ट मी काहीतरी करेल. पण मला काय कर, एक बार मला तू बोल, असं तुकोबाराय म्हणतात. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी, यथानुशक्ती ठाकेले तैसी, बाधी दोघांशी विन्मुखता. तुकोबाराय एक सिद्धांत सांगतात, नियम सांगतात देवाला, धर्मनीती सांगतात. हे देवा तुझ्याकडं मी आलोय ना, आता तू मला दाद देत नाहीस, माझी दखल घेत नाहीस, पण ऐक, लक्षात ठेव, एक नियम आहे, तो तुला सुद्धा पालन करावं लागेल. काय नियम आहे? जर कोणी दात्याकडं एखादा याचक गेला तर त्या याचकाने त्या दात्याने त्या याचकाला विन्मुख पाठवायचं नसतं. नियम असा आहे, कोणी याचक दात्याला मागणी जेव्हा करेल तेव्हा यथाशक्ती, यथामती, यथावकाश दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, असं नियम आहे, असं धर्मनीती आहे. यथाशक्ती द्यावं, यथामती द्यावं, यथावकाश द्यावं. पण नाही दिलं तर मात्र दोष लागेल, पाप लागेल, ते दोघालाही लागेल. कसं? दात्यानं दिलंय, काहीतरी दिलंय, जेवढं दिलं तेवढं ते याचकाने घ्यावं. याचकाला जर दात्यानं नाही दिलं तर दात्याला दोष लागतो, आणि दात्यानं दिलं ते जर नाही घेतलं तर त्या याचकाला दोष लागतो. असा हा धर्मनियम आहे, शास्त्र आहे. म्हणून
घेणाऱ्याने दिलं तेवढं घ्यावं आणि देणाऱ्याने घडेल तेवढं द्यावं. म्हणून देवा, मी तुझ्याकडं आलो ना, तू मला विनमुख पाठवू नको, मला बोल, एक बारचं बोल. आणि जर नाही बोललास तर दोघालाही दोष लागेल. बाधी दोघांशी विनमुखता, तुला पण याची बाधा होईल, असे दोष लागेल. अशा प्रकारचं तुकोबराय बोलतात. म्हणून करी तो मी आस, तुझ्या वचनाची वास, धीर हा करुणी सायास, न टळी नेमास आपुल्या. हे देवा, आता म्हणून असा नियम असल्यामुळं मला तुझ्याविषयी खात्री आहे, तुझ्याविषयी विश्वास आहे, मी तुझी अपेक्षा करतो, आशा बाळगतो तुझ्याकडून. काय? तुझ्या वचनाची मी वाट पाहतो. आता बोलशील, थोड्या वेळेनं बोलशील, उद्या तरी बोलशील, अशी तुझी मी वाट पाहेल. आणि माझं मन इतकं व्याकुळ झालेलं आहे की केव्हा तू बोलशील, भेटेशी केदवा, अशा प्रकारे केव्हा भेटशील, आता भेटशील का थोड्या वेळाने भेटशील, अशी मी तुझी आतुरतेनं मला आतुरता निर्माण झालेली आहे तुझं बोलणं ऐकण्याची. पण तू काही लवकर बोलत नाहीस. पण मी माझ्या मनाला थोडंसं धीर देतो, धीर धरतो, मी घाबरत नाही किंवा ही आशा सोडून जात नाही, आणखी तुझी मी वाटच पाहत राहील धीर धरून. धीर हा करुणी सायास, न टळी नेमासा आपुल्या. आणि जो माझा नियम आहे ना, कोणता? तुझं स्मरण करण्याचा, तुझं नामस्मरण करण्याचा, पंढरीची वारी असेल, नामस्मरण असेल, संत संगती असेल, संत सेवा असेल, जे काही भगवत प्राप्तीचे साधन आहेत, भगवत प्रेमाचे, भगवत सेवेचे साधन आहेत, ते सगळे मी करेन. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. अशा प्रकारे नामा म्हणे केशराजा, केला नियम चालवी माझा, त्या ठिकाणी. पण या ठिकाणी स्वतःच बोलतात, मी हा नियम सोडणार नाही, तुझं नामस्मरण करण्याचा नियम मी धरलाय, तो मी सोडणार नाही. आणि तुझी वाट पाहण्याचाही मी नियमच धरलेला आहे. तू जोपर्यंत बोलणार नाहीस तोपर्यंत मी मागं हटणार नाही, हाही मी नियमच केलेला आहे. हाची माझं काय, तुझे म्या घेतल्या वाचून, येथुनी न वजे वचन, हाची माझा नियम सत्य जाण आहे नाही. म्हणून तो काय म्हणे, तुकोबाराय म्हणतात, हे देवा, तुझं बोलणं ऐकल्याशिवाय, तुझ्या मुखातून उत्तर काहीतरी ऐकल्याशिवाय मी इथून महागारी परत जाणार नाही. हा माझा नियम आहे. तुकोबारायचा निश्चय हा दृढ आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. अशा प्रकारे दृढ निश्चयाने तुकोबाराय म्हणतात, तू काहीतरी एक बोल, आहे म्हण किंवा नाही म्हण, मी तुझा अंगीकार करतो म्हण किंवा अंगीकार करत नाही म्हण, तुझा उद्धार करतो म्हण किंवा करत नाही म्हण, काही म्हण, पण एक बार बोल, असं तुकोबाराय देवाकडून अपेक्षा करतात. असा देवासोबत संवाद साधतात आणि एक प्रकारे भांडणही करतात. आता मी न पडे सायासी, संसार दुःखाची पाशी, कळे संचित होते काय नाही, शरण रिघेन संतांशी, ठावा पायापाशी मागेन त्या. तुकोबाराय म्हणतात, आता मी न पडे सायासी, मी आता सायास म्हणजे विशेष प्रयत्न, मी आता विशेष प्रयत्न करणार नाही किंवा कुठलेही प्रयत्न करणार नाही. कशाचे प्रयत्न? या संसार दुःखाची पाशी. संसार दुःखामध्ये जो गुंतून राहतो, जो प्रयत्न केल्याने, जे सायास केल्याने संसार दुःखामध्ये मनुष्य अडकतो, ज्या पाशात अडकतो, जाळ्यात अडकतो, असे प्रयत्न, अशा सायास मी करणार नाही आता. कारण त्याच्यात किती दुःख आहे हे मला कळलेलं आहे. आणि ते दुःखही मला आता भोगणं होत नाही किंवा सहन होत नाही. त्याच्यामुळं आता मी काय करेल, शरण रिघेन संतांशी, ठावा पायापाशी मागेन त्या. मी संतांना शरण जाईन आणि त्यांच्यापाशी ठाव मागेल, म्हणजे आश्रय मागेल. न कळे संचित होते काय, कोण्या पुण्य तुझे लादती पाय, आता मज न विसंबे ओ माय, मोकलुनी धाय विनवीत असे. माझं संचित काय होतं काही नाही हे मला कळत नाही. कोण्या पुण्य तुझे लादिती पाय, अर्थात भगवंता तुझी प्राप्ती कोणत्या पुण्याने होईल, असं पुण्य माझ्या ठिकाणी आहे का, माझं संचित तसं काही आहे का, हे मला काही कळत नाही. आता माझं ना विसंब, माझा तुला विसर होऊ देऊ नको देवा. मोकलुनी धाय विनवीत असे, मी तुला शरण आलो आहे, मला काय कर, माझा स्वीकार कर किंवा माझ्यावर कृपा कर. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला, वगैरे याप्रमाणे. बहुत जाचलो संसारे, मोह माया जाळाच्या विखारे, त्रिगुण येता ती लहरे, तेने दुःखे थोर आक्रंदलो. तुकोबाराय म्हणतात, या संसार दुःखाच्या पश्चात मी का पडत नाही, तर सांगतात, या संसारामध्ये, या मोहजाळ्यामध्ये, मोहमायाच्या जाळ्यामध्ये मी पडून खूप जाचलो, म्हणजे खूप त्रस्त झालो. याच्यामध्ये खूप त्रास मी भोगलेला आहे, खूप दुःख भोगलेलं आहे, शिणलेलो आहे मी, आता भागलेलो आहे.
या विखारे म्हणजे या विषयाने, विषारी सापाने, मोहमाया जाळरूपी या विषारी सापाच्या द्वारा मी खूप त्रस्त झालेलो आहे. या संसारामध्ये लहरी येतात. कोणत्या? त्रिगुण लहरी येतात. सत्वगुणाची लहर येते, कधी रजगुणाची लहर येते, कधी तमगुणाची लहर येते. तमगुणाची लहर आले की त्याचा परिणाम अज्ञान, मोह, आळस वगैरे या दुःखामध्ये. रजगुणाची लहर आले की त्याचा परिणाम जो काय त्याच्या दुःखामध्ये मला खिचपत पडावं लागतं. सत्वगुणसुद्धा बंधनकारकच आहे. सत्वम सुखे संजय येते, अर्थात सुखसंगात सुखसंगेनं बदनाती, कर्मसंगेनं चानग. रजगुण कर्मसंगाने बांधतो, सत्वगुण सुखाच्या द्वारा बांधतो. म्हणजे कोणताही गुण असला तरी बंधनकारकच आहे. त्रिगुण हे येतात लहर. अशा प्रकारे कधी कधी कोणता गुण निर्माण होतो, त्याची लहर येते आणि मग मला दुःखच भोगावं लागते त्याच्या अनुषंगाने. तिने दुःखे थोर आक्रंदलो. अशा प्रकारे मी आता आक्रोश करत आहे या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असेल. आता या संसारात किती प्रकारचं दुःख आहे म्हणून किती सांगू. या संसाराची स्थिती अशी आहे, सगळा संसार दुःखमय आहे. सुखाचा येथ लवलेश नाही, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी ही संसाराची स्थिती आहे. इथं दुःख नावाची सुख नावाची वस्तू पाहायला मिळत नाही. न साहे पाषाण फुटती, काय भय काप चित्ती भरला असे. आता हे दुःख इतकं मला भोगावं लागलं, इतकं भोगावं लागलं, अंतःकरण फुटून जाईल मी सांगायला गेलो तर. ह्याचं काय, पाषाणसुद्धा फुटतील, दगडं फुटतील हे ऐकून, या संसार दुःखाचं वर्णन ऐकून. अशा दुःखाच्या वर्णनामध्ये चित्ती भय काप चित्ती भरला असे, थरकाप सुटला आहे आता माझ्या चित्ताला, भीती वाटत आहे मला याचं वर्णन करायचं म्हटलं तर. अशा प्रकारे तुकोबर या दुःखाच्या द्वारा आक्रोश करतात, या दुःखाचं वर्णन करतात. आता मज न सहावे सर्वथा, संसार गंधीची हे वार्ता, झालो वेडा असोनी जाणता, पावे अनंता तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात, हे देवा आता मला हे सहन होत नाही, या संसाराचं दुःख हे सहन होत नाही मला. सहनशक्ती माझी आता संपलेली आहे. काय? संसार गंधीची हे वार्ता, या संसारामध्ये जो गंध आहे तो सुगंध नावाचा अजिबात नाही, तो दुर्गंधच आहे सगळा. दुःखाचा गंध तो दुर्गंध आहे. दुःखदायक असणारा गंध तो दुर्गंध आहे संसाराचा हा. याची वार्ता आता मला सहन होत नाही. झालो वेडा असूनही जाणता, वास्तविक मी शहाणा आहे असं मला वाटते, पण किंवा तुला जरी वाटत असेल तर मी शहाणा नाही. शहाणा असून सुद्धा मी वेडा आहे. या दुःखाच्या द्वारा मी इतका पागल झालोय, वेडा झालोय की आता मी सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही, सहन तर करूच शकत नाही. पावे अनंता तो काम नाही. हे देवा आता एकच काम कर, तू मला प्रसन्न हो, माझ्यावर कृपा कर आणि या संसार बंधनातून मला मुक्त कर किंवा बाहेर काढ. आता तुझं कळलं ते करी, तारेशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. तुकोबराय म्हणतात, आता देवा मी तुला शरण आलोय, शरण आलो नेनतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुरंक होणे रंका होणे. मी तुला नेणतपणे शरण आलोय, जाणतेपणी शरण जाणं किंवा नेणतेपणी शरण जाणं, कसंही का असं मी शरण येणार. मी शरण आलोय ना, आता एक काम कर, तुला जे कळेल ते कर. तारू वाटलं तार, मारू वाटलं मार, जवळ धरू वाटलं जवळ धर, दूर धरू वाटलं दूर धर, संसारात घालू वाटलं संसारात घाल. म्हणजे याच मानव देहाला पुन्हा जन्माला घातलं तर पुन्हा जन्माला घाल, नाहीतर कायमचं याच्यातून बाहेर काढ, काही कर. पण आता तुला मी शरण आलोय, आता मी दुसऱ्याला शरण जाणार नाही किंवा गेलो नाही. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, अन्य आश्रयाचा मी त्याग केलाय सगळ्या आणि फक्त आता तुला शरण आलोय. म्हणून शरण जावे सर्व व्हावे देवासी, तो हा उतरील पार भाव दुस्तर नदीचा. तूच आता या माझ्या भावसागरातून तुम्हाला मुक्त करणार आहेस, म्हणून मी तुला शरण आलोय. शरण आलो नेणतपणे, अज्ञानात शरण आलोय मी. भाव जाणत नाही, भक्ती जाणत नाही. हे भाव कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, ती कशी भक्ती करायची आणि भाव कसा ठेवायचा हे काही मी जाणत नाही. मतिमंद सर्व ज्ञाने, सगळ्या प्रकारच्या ज्ञानाविषयी मी मतिमंद आहे, म्हणजे मी बुद्धिहीन आहे. बहुरंक होणे रंका होणे, आणि जेवढे काही रंक असतील, दीन असतील, त्या सगळ्यापेक्षा मी रंक आहे, दीन आहे. अशा प्रकारची माझी अवस्था आहे. देवा आता एकच काम कर, तुला मी शरण आलोय, मी तुझा शरणागत आहे. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावतानावरती,
सकळ खुंटली युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. हे देवा माझं मन माझ्या हातात नाही. कोणाच्या हातात नसतं? अर्जुनाच्या हातात नव्हतं, आहे की नाही? मनश्चंचलम कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्यो सुदुष्करम. अर्जुन सुद्धा म्हणतो भगवंताला, भगवंता माझं मन मला आवरत नाही. भगवान म्हणतात आवरत नाही हे मला माहीत आहे, पण एक काम कर, अभ्यासेने तू वैराग्य अभ्यासेने तू कौंते वैराग्य नचे गृह्यते. हे अर्जुनात थोडं थांब, एक काम कर, मन आवरत नाही ना, त्याचा उपाय तुला सांगतो. अभ्यासाने आणि वैराग्याने मनाला आवरता येतं. न आवरणारं मन आवरल्या जातं, पण त्या दोन उपायाने. म्हणून तू त्या उपायाचा स्वीकार कर, अवलंब कर. जसं अर्जुनाला भगवान सांगतात. तुकोबाराय म्हणतात हे माझं मन आहे ना, मला आवरत नाही, माझं स्थिर नाही राहत मन, माझ्या हातात नाही मन. इंद्रियसुद्धा माझ्या हातात नाहीत, ते आवरत नाहीत. काय काय करतो या मना परिनायके नारायणा. मन ऐकत नाही माझं, इंद्रिय पण ऐकत नाहीत. आता मनच ऐकत नाही तर इंद्रिय कुठून ऐकत येईल, आहे की नाही? मन ज्याचं ऐकतं ना त्याला त्याची इंद्रिय ऐकतात. मन जिंकेल तो जग जिंकेल असं म्हणतात ना. मना जिंकल्यानंतर बाकी सगळे इंद्रिय जिंकल्या जातात, पण मन जिंकलं नाही तर मग इंद्रिय जिंकल्या जात नाहीत. सकळ खुंटली आहे युक्ती. मनाला आवरण्याचे जेवढे उपाय असतील किंवा इंद्रियाला आवरण्याचे, इंद्रियाचा संयम, मनाचा संयम, शम आणि दम हे आहेत. तर शम करणे, दम करणे मी सगळं काही करून पाहिलेलं आहे, पण ते काही मला शक्य होत नाही. म्हणून माझ्या सगळ्या युक्ती खुंटल्यात, उपाय माझे थांबलेले आहेत. आता शांती निवृत्ती जवळ नाही, म्हणून मला शांती प्राप्त होत नाही. कारण इंद्रियातून किंवा इंद्रियांची विषयातून निवृत्ती होत नाही. अशा प्रकारे शांती निवृत्ती जवळ नाही असं तुकोबाराय म्हणतात. सकळ निविदिला भाव. जर विषयाकडून मन परावृत्त झालं, निवृत्त झालं, विषयाकडून इंद्रिय निवृत्त झाले तर त्याला शांती मिळते. त्यागात शांतिर नंतरम, त्यागात शांती ही अनंतरम. विषयापासून त्याग झाला इंद्रियांच्या द्वारा, विषयांचा त्याग केला इंद्रियाने मनाने, तर त्याला शांती प्राप्त होते. आणि तो जर त्याग नाही झाला, ती जर निवृत्ती नाही झाली तर मग शांती प्राप्त होत नाही. अशा प्रकारे शांती नाही निवृत्ती नाही जवळी असे तुकोबाराय म्हणतात. सकळ निविदिला भाव तुझे पायी ठेविला जीव, आता करी कळे तो उपाव, तुची सर्व ठाव माझा देवा. हे देवा, आता माझं जे काही मनोगत आहे, जो काही भाव आहे, सगळं आम्ही तुझ्या पायी ठेवलेला आहे, म्हणजे सादर केलेलं आहे. तुझ्या चरणी मी समर्पित केलेला आहे, तुझ्या पुढे मी निवेदन केलेलं आहे. तुझ्या पायी ठेविला जीव, माझा जीव तुझ्या पायी ठेवलेला आहे. आता तुला जे काही करू वाटेल तो उपाय कर. आता करी कळे तो उपाय, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करुणियास. हे देवा, आता तूच काय उचित आहे आणि काय अनुचित आहे, काय उपाय योग्य आहे तो तूच उपाय कर. आता मला काही उपाय करणं शक्य नाही असं तुकोबाराय म्हणतात. तूच सर्व ठाव माझा देवा, तूच माझा ठाव आहेस, म्हणजे माझा आश्रय आहेस असं तुकोबाराय म्हणतात. राहिलो धरुणी विश्वास आधार नेटी तुझी कास, अनेक नेणे मी सायास तुका म्हणे यास तुझे उचित. हे देवा, तुझ्यावर मी विश्वास धरून राहिलेला आहे. आता मला एकमेव तूच आधार आहेस, तुझी कास मी सोडणार नाही, तुझा आश्रय मी सोडणार नाही. तू जो आधार आहेस, तू जो माझा आश्रय आहेस, तो निश्चयपूर्वक आहेस. आता याच्यात तीळ मात्र संशय नाही, मी कुठलाच सायास आता करणार नाही. तसं तर नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या न पवती याची या वाटा. अशा प्रकारे मी आतापर्यंत भरपूर काही प्रयत्न केलेले आहेत, पण ते काही तुझी प्राप्ती करून देऊ शकत नाहीत. म्हणून आता एकच मी काम केलं आहे, काय, फक्त तुला आता शरण आलेलो आहे. आता तुझा शरण झाल्यामुळं तुझ्यावर माझा विश्वास आहे. आता दुसरे प्रयत्न मी करणार नाही. तुका म्हणे यास तुझे उचित. आता मी तुला सर्वांगाने सर्व भावाने शरण आल्यामुळं तुला काय करायचे ते तू कर असं तुकोबाराय म्हणतात. देवा, तू कोण आहेस? तू देवा, तू कृपा करुणा सिंधू, होसी मायबाप आमचा दिन बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भाऊबंधू काळपाश. तू कृपेचा सागर आहेस, करुणेचा सागर आहेस. होसी मायबाप आमचा बंधू, तू मायबाप आहेस, जगाचा मायबाप आहेस, माझाही मायबाप आहेस. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी भगे आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.
अशा प्रकारे तूच बंधू आहेस, तूच माया आहेस, तूच बाप आहेस, सगळं काही आमचा आश्रय किंवा आधार तूच आहेस. तू कृपेचा करुणेचा सागर आहेस देवा, म्हणून मी तुला शरण आलोय. जीवनसिद्धी साधन सिंधू, जीवनाची सिद्धी तू आहेस. तुझी प्राप्ती म्हणजे जीवनाची सिद्धी आहे, जीवनाचं सार्थक आहे. साधनसुद्धा, साधनाचा सागर तूच आहेस, तूच साधन आहेस, तूच साध्यसुद्धा आहेस. थोडीशी भवबंधू काळपाश, आणि तू जर कृपा केलास तर निश्चित तुझ्या कृपेने हा भवबंध तुटून जाईल. ऐशी छाया जयाची निवारोनी जाय माया, ऐशी छाया जयाची, हे माया नष्ट होईल, हा भवबंध तुटून जाईल, काळाचा पाश नष्ट होईल, तुटून जाईल, अशा प्रकारची तुझी कृपा आहे. असा तू आहेस कृपेचा सागर, म्हणून भगवंता कृपा कर. शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार, सकळा देवा तू अगोचर, होसी अविकार अविनाश. देवा, तू शरणागत आलेल्या व्यक्तीला खरं पाहिलं तू वज्रपंजर म्हणजे वज्राचा पिंजरा आहेस. तू त्याला संरक्षण देतोस, त्याचा तू संरक्षक आहेस. कुठल्याही प्रकारची त्याला भीती बाळगायची गरज नाही, भीती राहत नाही. तू अभयदाता आहेस, आणि अभयदान देण्यामध्ये तू उदार आहेस. अभयदाना तू उदार, सकळा देवा तू अगोचर, सगळ्या देवांना तू अगोचर म्हणजे दृष्टीगोचर होत नाहीस, असा तू आहेस. होशी अविकार अविनाश, तू विकाररहित आहेस, अविनाश आहेस, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विनाश तुझ्याकडे नाही, तुझ्या ठिकाणी नाही. आश्रय नाश नाही, स्वतः नाश नाही, आणि परता नाश नाही. ज्याच्या ठिकाणी नाश असतो तो विनाशी असतो, ज्याच्या ठिकाणी नाश नसतो तो अविनाशी असतो, असा तू अविनाशी आहेस. ज्याच्या ठिकाणी विकार असतो तो विकारी असतो, आणि ज्याच्या ठिकाणी विकार नसतो तो अविकारी असतो. आता सांगितलेलं जे अस्ति भाती अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते नशिते, हे जे 6 विकार आहेत त्या विकाराने तू युक्त नाहीस, तू असा तू अविकार आहेस, निर्विकार आहेस. भागली स्तुती करिता फार, तेथे मी काय ते गभार, जाणाव्या तुझा विचार नको अंतर देऊ आता. हे देवा, तुझं वर्णन करण्यासाठी म्हणजे स्तुती स्तवन करण्यासाठी आजपर्यंत अनेकाने प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, सगळ्यांनी वर्णन केलं आहे. नाही ते 6, 18 आणि 4 हे तरी संख्या कमी आहे. 1000 मुखाचा सहस्रमुख असणारा तो शेषशाही त्यानं सुद्धा आपल्या सहस्रमुखाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं 4 वेद 4 काय वर्णन करू शकणार आहेत, 6 शास्त्र किती वर्णन करणार आहेत, 18 पुराण सुद्धा किती वर्णन करणार आहेत. मी आता 1000 तोंडाचा आहे, मी 1000 तोंडानं उत्तम प्रकारे वर्णन करतो, पण त्याला सुद्धा ते जमलं नाही. शेष शिनला झाल्या 2सहस्र जिभा, अशा प्रकारचं शेष सुद्धा शिनून गेला. सगळेच भागले, सगळेच शिनले. देवही तुझे वर्णन करू शकत नाहीत, वेदशास्त्र पुराणही करू शकत नाहीत, शेषही करू शकत नाही. मग ते मी काय ते गवार, मी तुझं काय वर्णन करू शकणार आहे. देवा, जाणाव्या तुझा विचार नको अंतर देऊ आता. आता तुझा विचार म्हणजे तुझं जे स्वरूप आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. आता मला या बाबतीमध्ये तू अंतर देऊ नको, म्हणजे दुरावा निर्माण करू नको, वेळ लावू नको. मला तुझं स्वरूप काय आहे ते दाखव, किंवा तू माझ्यावर कृपा कर. नेणे भावपरी म्हणवितो तुझा, नेणे भक्तीपरी करीतो पूजा, आपुल्या नामाची काजा तुझं केशीराजा लागे धावणे. हे देवा, मी भाव जाणत नाही, पण तुझा म्हणून घेतो, एवढाच भाव धारण करतो. नेणे भक्तीपरी करीतो पूजा, मी खऱ्या अर्थाने भक्ती कशाला म्हणतात, 9 प्रकारची भक्ती आहे. भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती कशी करायची, श्रवण कसं करायचं, त्याचे नियम काय, पुन्हा कीर्तन कसं करायचं, ते किती प्रकारचे, कसं स्मरण कसं करायचं, हे काही याचं शास्त्रीय पद्धतीने मी काही जाणत नाही. नेणे भक्ती परी करीतो पूजा, तुझी मी पूजा करतो, फक्त भोळ्या भावाने पूजा करतो. आपुल्या नामाची पत्रम पुष्पम फलंतोयम योमे भक्त्या प्रयच्छित, याप्रमाणे साधी पूजा करतो. आपुल्या नामाची काजा तुझं केशीराजा लागे धावणे. हे देवा, तुझं नाम मी घेतो, तुझं नामस्मरण मी करतो, आणि म्हणून तुझा जो कोणी भक्त आहे, तुझा जो कोणी शरणागत आहे, त्याला शरणागताला तू आधार देतोस आणि त्याच्या कृपा करतोस, असं तुझं नामाभिधान आहे. शरणागता शरण्य तुला म्हणतात, आहे की नाही. शरणागता शरण्य मीच ऐकू, असं तू स्वतः म्हणून घेतोस. म्हणून तुझ्या नामाकरता, तुझ्या नामाची काजा तुझं केशीराजा लागे धावणे, तुझ्यासाठीच, तुझ्या नावासाठीच तू
धावून यावं लागेल आणि माझ्यावर कृपा करावं लागेल, मला दुःखबंधनातून सोडावं लागेल, असं तुकोबराय बोलतात. तुझी आवळे पंढरीनाथा, झालो निर्भर तुटली व्यथा, घातला भार तुझी या माथा, न भी सर्वथा तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात, हे देवा पंढरीनाथा, पंढरपूरच्या पांडुरंगा, तुझ्या बळाने, तुझ्या कृपेने किंवा आता मी तुझ्या आधाराने निर्भर झालोय, निश्चिंत झालोय. आता मला कुठली भीती राहिली नाही. तुटली व्यथा, व्यथा म्हणजे दुःख, तळमळ, आता ते नष्ट झालेलं आहे. नष्टो मोहस स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. या प्रकारे तुकोबराय आता म्हणतात, मी निश्चिंत झालेलो आहे. घातला भार तुझे या माथा, न भी सर्वथा तुका म्हणे. अर्थात तुकोबरायांनी सर्व घार वाहू हा संसार देवा पायी, सगळा संसाराचा ओझं किंवा आपलं स्वतःचं जीवनाचं ओझं तुकोबराय भगवंताच्या पायावर ठेवतात आणि आता निश्चिंत होतात, असं तुकोबराय बोलतात. कोण सुख धरुणी संसारी, राहो सांग मज बाहारी. या ठिकाणी घातला भार तुझ्या माता, न भी सर्वथा तुका म्हणे. या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की मी आता भीत नाही, सर्वथा भीत नाही, कुठल्याच प्रकारे भीत नाही, कोणालाच भीत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. भीती सगळ्यात मोठी भीती आणि मुख्य भीती काळाची आहे. बाकीच्या भीती काय नाही, छाटछूट आहेत आहे की नाही, साधारण अलीकडच्या भीती आहेत. पण सगळेजण काळाला भीतात, कोणी कोणाला भीते, कोणी कोणाला भीत नाही. बरेच जण निर्भीड असतात, निर्भय असतात, नाही भीडभाड. तुका म्हणे सनाथोर, कोणी लहानाला भीत नाही, मोठ्याला भीते. पण काही जण मोठ्याला सुद्धा भीत नाहीत, मोठा असो की कोणी असो, ठामपणे बोलतात, निर्भीडपणे बोलतात, असे बरेच जण असतात. पण तुकोबराय म्हणतात सगळेच काळाला भीतात, सगळेच काळाला भीतात. पण या ठिकाणी तुकोबराय म्हणतात मी काळाला सुद्धा भीत नाही. नाही काय, तुका म्हणे बळ नाही, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. कोणाच्या? काळाच्या माथ्यावर आम्ही पाय देतो, याचा अर्थ आम्ही काळाला भीत नाही. अशा प्रकारे सर्वथा न भी, आता आमच्या ठिकाणी भीती नावाची वस्तू राहिली नाही. आणि या ठिकाणी असं सांगता येईल की जे दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहेत ना, दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहेत त्याच्यापैकी पहिला गुण आहे कोणता? अभयम. आणि तुकोबराय खरे दैवी संपत्तीवान असल्यामुळं, 26 पैकी 26 दैवी संपत्तीने संपन्न असल्यामुळं पहिला गुण त्यांच्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यांना. आणि अभय संपन्न असल्यामुळं तुकोबराय आता कोणालाही भीत नाहीत, काळाला सुद्धा भीत नाहीत, असे सर्वथा निर्भय झालेले आहेत तुकोबराय. पुढं कोण सुख धरुणी संसारी, राहो सांग मज बाहारी, अवघ्या नाशिवंता परी, थिता दुरी तुही अंतरशी. हे देवा, या संसारामध्ये कोणतं सुख आहे, कोणत्या प्रकारचं सुख आहे मला सांग बरं तू. सांग बा माझं हरी, अवघ्या नाशिवंता परी, थिता दुरी तुही अंतरशी. या संसारामध्ये जर सुख आहे म्हणून जर या संसारामध्ये माणसानं आसक्त झालं तर असलेला तू, जवळ असलेला तू सुद्धा दूर निघून जाशील. थिता दुरी तुही अंतरशी. नाशिवंता परी, सगळा संसार नाशिवंत आहे, हा देहसुद्धा नाशिवंत आहे. पण या देहाच्या ठिकाणी तू अविनाशी असणारा तू वास्तव्य करून आहेस. आणि तुला सोडून जर संसारामध्येच राहू सुखाची अपेक्षा करू लागलो तर मात्र निश्चिंतच काय होईल, दुःख ओढवेल. सुख दुःख काय, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुखरूप केवळ तूच आहेस, संसारात मात्र अजिबात सुख नाही. पण तू असा सुखरूप असताना, तोही तू जवळ असताना, माझ्या जवळ असताना, तुला सोडून मी दुसरीकडे जर सुखाची अपेक्षा करू लागलो या संसारामध्ये तर ते तूच असलेला मात्र दूर निघून जाशील, अशी स्थिती प्राप्त होईल. तुकोबराय म्हणतात प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी. तुकोबराय म्हणतात आता या संसारात सुख आहे का दुःख आहे सांगू का? सांगतो, ऐका आता. काय आहे? प्रथम केला गर्भीवास. गर्भवासामध्ये सुख होतं का? नव्हतं. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझं क्षणक्षणा द्यातस. हे देवा, या गर्भवासामध्ये सांगू ना सगळं दुःखच मला भोगावं लागले. तिथं सुखाचा काही अनुभव मला आलेला नाही, सुखाची काही प्राप्ती झालेली नाही. बाहेर आलो, जन्म झाला,
जन्माला आल्यानंतर सुद्धा काही सुख पाहायला मिळालं नाही. एकदम आतलं वातावरण वेगळं आणि बाहेरचं वातावरण वेगळं. एकदम कूलरमध्ये म्हणजे थंडगार हवेमध्ये बसून बसून एकदम उन्हाळ्यामध्ये बाहेर जर गेलं तर कशी धाप लागते उन्हाची, कशी मग चटके बसतात ते उन्हाचे. त्याप्रमाणे गर्भामध्ये जो काही मला अनुभव होता अगदी सुरक्षितमध्ये होतो, पण एकदम बाहेर आल्यानंतर बाहेरचं दुःख वेगळंच तात्काळ मला भोगावं लागलं. पुन्हा बाळपणातलं वेगळंच दुःख भोगावं लागलं. तारुणदशेतलं वेगळंच दुःख, व्यथा म्हणजे विषयाकडे इंद्रिय वळतात, मन वळते, तीही व्यथा मला भोगावी लागली, त्याच्याही ते दुःखच आहे. वृद्धपणी म्हणजे बालक हा बालकच राहत नाही, तो कधीतरी तरुण होतो. तरुण हा तरुणच राहत नाही आयुष्यभर, तो कधीतरी वृद्ध होतो. अशी अवस्था भोगावी लागते. मग अरे आत्ता मी वृद्ध झालो, असं कसं झालं असंही वाटू शकते. मी तरुणच राहायला पाहिजे असंही वाटू शकते. पण नाईलाज असतो, वृद्ध व्हावंच लागतं, आहे की नाही. मान हालायलाच लागते, कान बहिरे होऊच लागतात, डोळ्याला कमी दिसायलाच लागतं, बोल म्हणजे वाचा बोबडी वळूच लागते. हे सगळं घडतं, नाईलाज असतं, तिथं काहीच करता येत नाही. वृद्धपणी प्रवृत्तीली चिंता, असं कसं झालं, नीट बोलता येत नाही, कोणी बोललं तर नीट ऐकता येत नाही, कोण आहे हे पाहू गेलं तर दिसत पण नाही, कोण आहे रे असं म्हणतात काही वयोवृद्ध मंडळी. अशी अवस्था प्राप्त होते. हे देवा सगळं वर्णन करून सांगू गेलो ना तुला, जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या अवस्थेचं वर्णन केलं ना, सगळं दुःखच आहे. मरे वृद्धपणी प्रवृत्तीली चिंता, मरे मागुता जन्मधरी. आणि जर वृद्धापणानंतरची अवस्था सांगू गेलो तर आयुष्य संपतं, आयुष्य संपल्यानंतर मृत्यू येतो. मृत्यू आल्यानंतर मग मृत्यूचं दुःख आहे, किंवा मृत्यूच्या थोडा अगोदरच्या काळामध्ये मृत्यूचे मृत्यूचं जे दुःख आहे त्याची भीती आहे, त्याचं दुःख आहे. आणि नंतर मरण प्राप्त होत असताना त्याचा, आताच मला वाटते सकाळच्या सत्रामध्ये होऊन गेला विषय आहे. मरणाच्या वेळेला मला वाटते प्रथम सत्रामध्ये हरिभक्तपरायण यांनी सांगितले, कोण ढाकणे महाराज, की एक इंगळी चालल्यानंतर किती त्रास होतो, तर 100 इंगळ्या चालल्यानंतर किती त्रास होतो, दुःख होते, तेवढं दुःख मरणाच्या वेळेला होत असतं असं त्याने सांगितलं. सगळ्यालाच माहीत आहे. तर मग ते मरणाचं दुःख होऊ नये असं माणसाला वाटतं, आणि मग ज्या वेळेला तो मृत्यू येतो तर तेवढं दुःख भोगावं लागतं. हे एक प्रकारचं दुःखच आहे, मरणाचं दुःख. आणि पुन्हा मरणाचं दुःख भोगल्यानंतर संपलं का दुःख? नाही, मरे मागुता जन्मधरी, पुन्हा मग पुढचा जन्म धरलेलाच आहे, धरणेच आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा जन्म भोगावंच लागतो, आणि हे दुःख भोगावंच दुःख भोगावंच लागतं. अशी ही संसाराची स्थिती आहे. क्षण एक तोही नाही विसावा, 184 घेतल्या धावा, भवंडिती पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या आणि मीपणा. देवा एक क्षण सुद्धा विसावा नाही या संसारामध्ये. जन्मापासून मृत्यूपर्यंत जर वर्णन केलं म्हणजे विचार केला तर क्षणभरही आपलं शरीर स्थिर राहत नाही, क्षणभरही आपलं मन स्थिर राहत नाही. एका एका क्षणाला शरीर वाढत राहतं, आणि या शरीराची आयुष्य म्हणजे शरीराचं आयुष्य कमी होत राहतं, आयुष्य कमी होत राहतं एक एक क्षण, आणि शरीर हळूहळू वाढत राहतं. वाढत राहण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा क्षीण होत राहतं, अपक्षय येते. अशा प्रकारची स्थिती आहे. या शरीराला क्षणभर विसावा नाही, मनाला क्षणभर विसावा नाही, इंद्रियाला क्षणभर विसावा नाही, आणि जीवाला सुद्धा नाही. या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात असं सारखं फिरत राहावं लागतं. अशा प्रकारे 84 लक्ष योनी घ्याव्या लागतात, स्वीकाराव्या लागतात, आणि त्यामध्ये त्या त्या प्रकारचं दुःख, त्या त्या युनिटलं दुःख भोगावं लागतं. 184 घेतलेल्या धावा, भवंडिती पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. अर्थात धावा म्हणजे एरझारा, पुन्हा पुन्हा येणारी फेरी. भवंडिती म्हणजे फिरणे, गरगरा फिरणे, फिरवितात. अशा प्रकारे या संसारामध्ये सारख्या किती जन्म झाला फेरा आपला विषय होऊन गेला आहे, किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. अशा प्रकारचं हे सगळं संसाराचं स्वरूप आहे देवा. म्हणून आता हे सगळं ज्याच्यामुळं भोगावं लागतं त्या 2 गोष्टी सांगतात तुकोबर आहे. कोणत्या? एक आहे मीपणा आणि एक आहे माझेपणा. मीपणा म्हणजे अहंता आणि माझेपणा म्हणजे ममता. अहंता आणि ममता ह्या 2 गोष्टीमुळं हे सगळं आपल्याला भोगावं लागतं. देहाला मी म्हणणं किंवा देहाला माझं म्हणणं. देहाला मी म्हटलं तर देहासंबंधाने जे असतील त्यांना माझं म्हणतात, किंवा देहालाच मी म्हटलं तर देहात राहणारा मी
असं म्हटलं तरी दोन्ही अहंता, दोन्ही ममता ह्या बाधकच आहेत, जेणेकरून या 84 लाख योनी फिरावंच लागेल, अशीच याची स्थिती आहे. म्हणून आता या फेऱ्यातून सुटका होणं आवश्यक आहे. आता पुर्यायशी बरोबरी रंक होणी राहीन द्वारी, तुझा दास मी दीन कामारी, तुका म्हणे करी कृपा आता. हे देवा, आता हे झऱ्या पुरी झाल्या. या संसारामध्ये दुःख भोगणे, संसार करणे, लहानाचं मोठं होणे, यासाठी जे जे काही करावं लागते ते सगळे खटपट करणं, प्रयत्न करणं आता पुरे असं मला वाटते. मी देवा एकच काम करेल. काय करेल? तुझ्या द्वारामध्ये रंक होऊन राहील, तुझा शरणागत होऊन राहील. तुझ्या द्वारीचा कुतरा नको मोकोलू दातारा, तुझा कुत्रा होऊन राहील पण तुझ्या दारात राहील, तुझा शरणागत होऊन राहील, तुझा दास होऊन राहील. तुझा दास मी दीन कामारी, मी आता कामारी आहे, म्हणजे एक प्रकारचा तुझा कामगार आहे, नोकर आहे, चाकर आहे. आता देवा एकच काम कर. काय? तुका म्हणे करी कृपा आता, तू माझ्यावर कृपा कर भगवंता. आता तू कृपा केल्याशिवाय मला या 84 लाख योनीच्या फेऱ्यामधून मुक्त होणं शक्य नाही. आणि मला तर याच्यामध्ये आता कंटाळा आलेला आहे किंवा दुःख भोगणं सहन होत नाही. म्हणून मी तुला शरण आलो आहे. आणि तुझ्यावर निश्चित विश्वास पण आहे माझा, तू निश्चित माझ्यावर कृपा करशील आणि या संसार बंधनातून सोडशील. म्हणून आता तू एकच काम कर, लवकरात लवकर कृपा कर. तो का म्हणे करी कृपा आता. या अष्टादशाच्या प्रवचनरूपी सत्रामध्ये जी काही अभंग नाटाचे 7 माझ्या सेवेसाठी वाट्याला आले होते, त्या अभंगाचं चिंतन मी धावतं अगदी संक्षिप्त थोडक्यात करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यातलं जे काही योग्य आहे ते सगळी गुरुजनांची कृपा आहे, बाबांची कृपा आहे. आणि जे अयोग्य असेल, काही चुकीचं असेल तर ते माझे दोष आहेत. आपण या सत्रामध्ये सगळेजण उपस्थित आहात. कोणी पहिल्या दिवसापासून असेल, कोणी मध्यंतरी आला असेल, कोणी कदाचित शेवटी येईल. पण या अष्टादशामध्ये निश्चितच ज्यांचं भाग्य आहे तेच या ठिकाणी येऊ शकतात. त्यातही ज्यांचं पूर्ण भाग्य आहे, थोर भाग्य आहे, महत्भाग्य आहे, ते पूर्ण वेळ या ठिकाणी हजर राहतात. मी मात्र आपल्या बरोबरीचा नाही, मी पूर्ण भागी नाही, महत्भागी नाही. कारण पूर्ण वेळ मी आजपर्यंतचे इतके दिवस सत्र झाले मी उपस्थित राहू शकलो नाही. एका अर्थाने मी अभागी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण एवढं तरी माझं भाग्य आहे की आजच्या दिवशी तरी मला सकाळच्या एका सत्रात श्रवण करायला मिळालं, एखादं सत्र अप्रत्यक्ष श्रवण करायला मिळालं आणि पुढेही आणखी काही मिळणार आहे. ही सगळी बाबांची कृपा आहे. हा अष्टादशाचा चालत आलेला गंगेचा प्रवाह एक प्रकारचा प्रयास आहे. कोणता प्रयास आहे? कोणाचा प्रयास आहे? गुरुवर्य परमपूजनीय बाबांचा प्रयास आहे. कशासाठी प्रयास आहे? या आळंदीतील सर्व साधक सिद्ध अवस्थेला पोहोचावेत, सर्व साधक मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हावेत, त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी, भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावेत, यासाठीचा बाबांचा हा प्रयास आहे. हा ज्ञानगंगेचा प्रवाह आहे जो उत्तरेकडून हिमालयाकडून ह्या सह्याद्रीकडे आलेला आहे, दक्षिणेकडे आलेला आहे, गंगेकडून गोदावरीकडे आलेला आहे, उत्तरेकडून महाराष्ट्राकडे आलेला आहे, उत्तर प्रदेशाकडून उत्तराखंडाकडून महाराष्ट्राकडे आलेला आहे. ही एक परीक्षासुद्धा आहे. बाबा दरवर्षी घेतात. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम असतो आणि 4थ्या वर्षामध्ये कीर्तनाची प्रवचनाची परीक्षा असते. कीर्तन म्हटल्यानंतर समाजामध्ये 2 तास केलं जातं. अलीकडच्या काळामध्ये पूर्वी व्हायची 3-3, 4-4, 5-5 तास, पण अलीकडं 2 तासाचं कीर्तन असतं. 4 चरणाचा एखादा अभंग आणि 2 तास वेळ असतो त्याचं विवरण करायला. मुक्तपणे विवरण करतात कीर्तनकार मंडळी. पण त्या संस्थेमध्ये, जोगमारा संस्थेमध्ये परीक्षा असते, तिथं 2 तास नसतो वेळ. तिथं खरी परीक्षा असते. 4 चरणाचा अभंग फक्त 40 मिनिटात सांगायचा असतो. 4 चरणाचा अभंग 40 मिनिटात सांगायचा असतो. अलीकडं 30 मिनिटात सांगावा लागतो आणि काही वर्षामध्ये 20 मिनिटात सांगावा लागला होता. असंही असतं. अर्थात ती सुद्धा एक परीक्षा आहे. 2 तास जे बोलायचं आहे
ते 40 मिनिटात बोलायचं, तेही 30 मिनिटात बोलायचं, 20 मिनिटात बोलायचं, ती एक परीक्षाच असते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सद्गुरू जोगमारांच्या दरबारामध्ये. ती जशी परीक्षा द्यावी लागते तशी याही ठिकाणी परीक्षा द्यावी लागते. हा अष्टादशा म्हणजे एक परीक्षाच आहे. कसं काय परीक्षा आहे? इथं 2 तास बोलायचं नाही चार चरणाच्या एका अभंगावर. इथं 1.5 तासामध्ये किती अभंग सांगायचे आहेत? 7 नाटाचे सांगायचे आहेत. बाकीचे असले तर 15-20 असे अभंग सांगावे लागतात. आणि एवढे अभंग सर्व चरण सुटले पाहिजे, पांगत सुटले पाहिजे, एकही पद सुटलं नाही पाहिजे, असे सर्वांग पांगत चिंतन झालं पाहिजे. त्या वेळेमध्ये 1.5 तासाच्या एका सत्रामध्ये जितके अभंग आपल्या वाटेला आलेत तेवढं ते चिंतन झालं पाहिजे. ही एक परीक्षाच आहे. हा अष्टादशा एक परीक्षाच आहे. तुम्ही सगळे परीक्षेमध्ये पास होणारे आहात. मी पास होणार आहे. मी नापास होणार आहे. मी नापास होणार आहे कारण तुमच्या इतका अभ्यास माझा नाही. तुम्ही 12 महिने 24 तास या ठिकाणी अभ्यास करता, प्रयत्न करता, प्रयास करता. माझा तसा प्रयास नाही. पण तरी पण नापास का होईना या ठिकाणी येण्याचा मी प्रयास केला आणि बाबांच्या कृपेनं हा प्रसाद मला मिळाला असं मी म्हणू शकतो. या ठिकाणी हा अष्टादशा ही एक पद्धती आहे. कोणती पद्धती आहे? साधकांना साधकांकडून साधना करून घेण्याची एक पद्धती आहे जी बाबांनी वापरलेली आहे. ही एक अभ्यासकांना अभ्यास करविणारी किंवा अभ्यासकांकडून अभ्यास करून घेणारी ही एक पद्धती आहे बाबांनी जी राबवलेली आहे. ही एक प्रक्रिया सुद्धा आहे. हा अष्टादशा म्हणजे एक प्रक्रिया आहे. साधक कोणत्याही अवस्थेतला असो, ज्या अवस्थेत आहे, अधिकार तैसा करू उपदेश, याप्रमाणे ज्या अधिकारावर आहे त्याच्या अवस्थेपासून त्याला शेवटच्या अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचणारी ही एक प्रक्रिया आहे जी गुरुरे बाबांनी चालू केलेली आहे. या अष्टादशामध्ये अनेक साधक अनेक वर्षापासून प्रयत्नरत आहेत आणि म्हणून सर्व काळ आहेत तेही अथक प्रयास करत असतात. आणि म्हणून जे पूर्ण वेळ पूर्ण काळ बाबांच्या संगतीमध्ये, बाबांच्या छायामध्ये, बाबांच्या आज्ञेमध्ये राहून, बाबांच्या सेवेमध्ये राहून ह्या अष्टादशारूपी 18 दिवसाच्या प्रवाहात किंवा प्रयासात आणि 18 दिवस सोडून वर्षभराच्याही प्रयासात, वर्षभराच्याही ज्ञानगंगेच्या प्रवाहात जे नेहमी प्रयत्नशील आहेत, प्रयास करत आहेत, त्यांची निश्चितच झालेली ही प्रगती आहे. हा अष्टादशा म्हणजे साधकांची झालेली एक प्रगती आहे. आपण ऐकतो एक सत्र एक जण सांगते, दुसरं सत्र दुसरा व्यक्ती सांगतो, दुसरा साधक सांगतो, तिसरं सत्र तिसरा साधक सांगतो, चौथा सांगतो. पण एकाहून चढ एक एकेकाच्यानी मनोव्यापारे हे विश्वचे होय संवरे, असं जसं भगवान श्री ज्ञानोबा वर्णन करतात त्या महाभारताच्या युद्धातील द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य या महारथींचं, तसं या अष्टादशामध्ये जे साधक सत्र सांगतात ना, ती सत्र सांगणारी बरीच साधक मंडळी, साधना संपन्न, अभ्यास संपन्न असणारी विद्वान मंडळी खूप तयार झालेली आहेत. खूप त्यांनी प्रगती केलेली आहे. आणि म्हणून या अष्टादशाच्या रूपाने सगळ्यांची प्रगती कशी झालेली आहे, किती झालेली आहे, ही प्रगती या अष्टादशाच्या रूपाने दिसत आहे. हा प्रगती दाखवणाराही अष्टादशा आहे. म्हणजे एक प्रकारचा हा अष्टादश सर्वांची प्रगती आहे. असो, या अष्टादशाच्या संबंधानं जास्त बोलणं आता योग्य होणार नाही. आपली वेळ झालेली आहे. आणि आत्तापर्यंतचा माझा इतिहास असा आहे, मी कधीच वेळेवर सोडलेलं नाही. या ठिकाणी थोडं तरी वेळ मी जास्त घेतलेला आहे, पण आज तरी तशी चूक पुन्हा करणार नाही. कमी म्हणजे वेळेच्या आत सोडण्याचा प्रयत्न करेल. वेळ झालेली आहे, या ठिकाणी थांबतो. झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज संस्थेतील सर्व गुरुजनांच्या चरणी, जन्मदाता मात्या पित्यांच्या चरणी, ज्यांचा हा गाथा आहे त्या जगद्गुरू तुकोबार यांच्या चरणी, ज्यांच्या दरबारात आहे हे चिंतन चालू आहे विश्वमाली ज्ञानोबा यांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय,
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सोयरा 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 दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याची वैभवे शृंगारावे निर्मळे आपुल्याची वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा 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 दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा 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 दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा या नाही या नाही तुमचं यज्ञेश प्रवीण शेळके. काय काय पाठ केले तुम्ही? 12वा अध्याय, 15वा अध्याय आणि 12वा अध्याय, 15 अध्याय, 5वा अध्याय आणि 9वा अध्याय. अजून नाही. हरिपाठ पूर्ण झालं का? हो. अच्छा, 12वा अध्याय म्हणा बरं. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः.
अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः मयेव मन आधत्स काय आधत्स्व मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय अथ चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अनपेक्ष सुचिर्दक्ष अनपेक्षस्सुतिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी भक्तिमान् यो मद्भक्तस्य यो मद्भक्तः मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी यो भक्तिमान्यस भक्तिमान्यः मे प्रियः शमशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गर्विवर्जितः नैव किंचित किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैशसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्यात्विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्ति मूढा पदमव्ययं तत् न तद्भासते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ठीक हरिपाठ त्रिवेणी संगमी त्रिवेणी संगमे नानातीर्थभ्रमचेतना हि नामे तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणा ओम श्री परमात्मने नमः अथ नवमोऽध्यायः अर्जुन उवाच श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैशसि युक्त्वैव महात्मानं मत्परायणः हरि ओम तत्सदिति काय श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. छान. बाबांकडून यज्ञेश करता दक्षिणा आलेली आहे. साहेबांकडून देवगड संस्थान करून 200 रुपये, साहेबांकडून 100 रुपयाची यज्ञेश करता बक्षीस आलेले. हो दर्शन घ्या महाराज. नाही काय याचं होतं ना? बरं ठीक.
नमस्कार, माझं नाव काव्या संदेश देते. मी पाठ करणारे 12वा भाग. तुम्ही काय पाठ केलंय? 12वा. पूर्ण हां. छान म्हणा. श्री ओम श्री नाव सांगा परत. काव्या संदेश देते. काव्या संदेश देते. म्हणा. गाव. गाव घोडेगाव. हां म्हणा. ओम श्री परमात्मने नमः. हतद्वादशोऽध्यायः. अर्जुनवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं परयुपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनितेशमव्यक्तासक्तचेतसाम्. अव्यक्ता हि सर्वत्र सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वत्र समबुद्धयः. मय्येव मन आदत्स्व. मय्येव मन आदत्स्व बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं संशयः. अद्वेष्टा. अद्वेष्टा. अद्वेष्टा सर्वभूतानां. पंधरावा अध्याय केलाय का? म्हणा बरं. निर्माण मोह. हो. कोणी शिकवलंय? तुम्ही शिकवलं. देवगड संस्थानकडून 200 रुपयाचं बक्षीस. पठारे साहेब. आणखी भरपूर बक्षीस आलेलं आहे. 12वा पूर्ण पाठ करायचा. 15वा पण. धरा. रामकृष्ण. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज. रामकृष्ण. कुंडली तिकडे बघ. तिकडे बघ. हां बस चला. रामकृष्ण. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.